तुमचं नाव? राखबाई लक्ष्मण पवार. हं. इकडं आल्यानंतर लाईटच नाही आहे. लाईट नाही अंधाऱ्यामध्ये पेशंट झोपलेले सर्प झोंबलेले त्याच्यामुळं डोळे लागत आहे काही तर लाईट पाहिजे आम्हाला असं. कार्यकर्ते आहेत भास्करराव फुगट. तुम्ही रुग्ण पाहायला आलते. वणी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय आहे? काय नाही, आल्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी शुश्रूषा केली, सलाईन लावलेलं आहे. परंतु इथं लाईटचा अभाव दिसतो. बऱ्याच शनिवारी लाईट नसते, परंतु जनरेटर चालू करणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. परंतु काही जनरेटर नाही, त्याच्यामुळे अंधाऱ्यात थोडंसं अडचणी तयार होत आहे. त्याच्यामुळं जर पर्यायी व्यवस्था पाहिजे व लाईट नसली असली तर सारख्या दवाखान्यात जनरेटर ते चालू केलं गेलं पाहिजे. रुग्णांना, पेशंटच्या नातेवाईकांना यांना त्यांना ते गरजेचं आहे. या संदर्भात झिरवाड साहेबांशी काही बोलणार? झिरवाड साहेबांना सांगू, जे आहे सद्यस्थितीत उपलब्ध सुविधा त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था ही अति महत्त्वाची आहे आणि ह्या काळात सर्पदोष, कुत्र्यांचा डॉग बाईट असे प्रकार घडतात. त्यामुळे इमर्जन्सी सेवा भेटायला डॉक्टर आहेत, पण अजून पर्यायी चांगले तज्ञ डॉक्टर आले पाहिजे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याची सुविधा भेटली पाहिजे. या संदर्भात आम्ही पाठपुरावा करतो, लाईट करणार आहे. लाईटच्या बाबतीत आम्ही त्यांना विनंती करून सांगणार की इथं लाईट ही 24 तास असली पाहिजे. कारण इथं सर्व महिला बाळंतपणासाठी येतात, आकस्मिक अपघात झाले त्यावेळेला येतात. त्यानंतर असे स्नेक बाईट असले, पॉयझनिंगचे कोणी असले ते येतात, त्यावेळेला या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. जनरेटर आहे, परंतु असं सांगितलं गेलं तर ते सध्या बंद आहे. शनिवार असल्यामुळं लाईटचं रिपेरिंग असते, त्याच्यामुळे लाईट नाही आहे. तर सरकारी दवाखान्यात इमर्जन्सी म्हणून लाईट पाहिजे अशी अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर पाटील, पुणेगाव. एक सर्पदोष झाल्यामुळं आम्ही ॲडमिट झालो होतो सरकारी वणी रुग्णालयामध्ये. तर इथं सध्या व्हेंटिलेटर म्हणजे एकदम सिरियस पेशंट आहे आणि त्याला सध्या लाईटची आणि आपलं हे लावलेलं आहे, पण लाईट नसल्यामुळं ते बाकीची सुविधाच बंद आहे त्याचीवाली, फक्त सलाईन चालू आहे. तर इथं जनरेटर असतानासुद्धा कर्मचारी जनरेटर चालू करत नाही. याचं शासनानं लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीवर. शरद संपत फुकट. इथं जनरेटरची गरज आहे, आता लाईटच नाही इथे, काहीच इकडं पूर्ण अंधार आहे, काहीच सोय नाही जनरेटरची. औषध गरज आहे इकडे. हां, कुठं? सरकारी दवाखान्यात इकडे लाईट नाही, आता जनरेटरची सोय पाहिजे. जनरेटर असून नाही जोडेल नाही, जोडलं पाहिजे. फुलं अंधार इकडं काहीच समजत नाही. समजा पेशंट आहे इकडे लाईटची सोय पाहिजे, एवढी सोय केली पाहिजे. जनरेटर असेल तर चालू केलं पाहिजे. बांधा पडून जास्त बांधा झालं ना, मग त्यांचं काय